अधिक महिना ज्याला कोणी मलमास म्हणतं तर कोणी साक्षात भगवान विष्णूंचा पुरुषोत्तम मास। पण तुम्हाला माहिती आहे का, आपल्या पूर्वजांनी हजारो वर्षांपूर्वी सूर्याच्या आणि चंद्राच्या गतीचा अचूक अभ्यास करून हा बोनस महिना कॅलेंडरमध्ये का जोडला? आजकालच्या डिटॉक्सिफिकेशन पेक्षा अधिक महिन्याचं हे गणित किती प्रगत आहे ते आज आपण सोप्या भाषेत समजावून घेऊया। नमस्कार, मी डॉक्टर सीमा गाडेकर आणि तुम्ही पाहत आहात ॲस्ट्रो मास्टर। 17 मे पासून सुरू होतोय अधिक मास। पण तुम्हाला कधी प्रश्न पडलाय का की हा महिना नेमका येतो कुठून? दर 3 वर्षांनी कॅलेंडरमध्ये एक एक्स्ट्रा महिना का जोडला जातो? आणि 33 अनारसे, 33 वाती किंवा जावयालाच दान देण्याची पद्धत का पडली? आज आपण अधिक महिन्यामागचं खगोलशास्त्र, धार्मिक महत्त्व आणि सामाजिक पैलू समजून घेणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण बऱ्याच प्रश्नांची उकल आज मी करणार आहे। सगळ्यात आधी समजून घेऊया या मागचं सायन्स। अधिक महिना ही कोणतीही अंधश्रद्धा नसून ती एक शुद्ध खगोलीय तरतूद, ज्याला आपण ॲस्ट्रोनॉमिकल ॲडजस्टमेंट म्हणू। आपण जे इंग्रजी कॅलेंडर वापरतो ते सूर्यावर आधारित असते, ज्यामध्ये 365 दिवस असतात। पण आपले मराठी महिने चंद्रावर आधारित असतात, ज्यामध्ये फक्त 354 दिवस असतात। म्हणजेच एका वर्षात बरोबर 11 दिवसांचा फरक पडतो। हा फरक जर असाच साठत गेला तर आपले सण आणि ऋतू यांचे गणित पूर्ण बिघडते। विचार करा, दिवाळी ऐन उन्हाळ्यात येईल। हा फरक भरून काढण्यासाठी दर 3 वर्षांनी 33 दिवसाचा जो साठलेला फरक असतो तो एका स्वतंत्र महिन्याच्या रूपात कॅलेंडरमध्ये जोडला जातो। यालाच आपण अधिक महिना म्हणतो। वशिष्ठ सिद्धांताप्रमाणे हा महिना बरोबर 32 महिने, 16 दिवस आणि 8 घटिकांचा असतो। किती अचूक गणित आहे ना आपल्या पूर्वजांचं। आजकाल आपण शरीराच्या डिटॉक्सिफिकेशन पेक्षा महागड्या स्पामध्ये जातो, सोना बाथ घेतो। पण आपल्या धर्माने शेकडो वर्षांपूर्वी क्लिन्झिंगची किती स्वस्त आणि मस्त सोय करून ठेवली। बघा, या महिन्यात लग्न, मुंज किंवा वास्तुशांत यासारखी शुभकार्ये वर्ज्य मानली जातात। का? तर जेणेकरून आपल्याला रोजच्या धावपळीतून वेळ मिळावा आणि आपण स्वतःकडे लक्ष देऊ शकू। उपवास करणे, मोजके खाणे, सात्विक आहार यातून शारीरिक शुद्धीकरण तर होतेच, मौन व्रत, मंत्रजप आणि दानामुळे मानसिक आणि आत्मिक शुद्धीकरणही होत असते। अधिक महिना म्हणजे स्वतःच्या काया, वाचा आणि मनाला रिफ्रेश करण्यासाठीची संधी आहे। हा महिना साक्षात भगवान विष्णूंना समर्पित आहे, म्हणूनच याला पुरुषोत्तम मास म्हणतात। महिनाभर भगवद्गीतेतील 15वा अध्याय म्हणजेच पुरुषोत्तम योग वाचला जातो। आता सगळ्यात मोठा प्रश्न, सगळीकडे 33 हा आकडा कुठून येतो? 33 अनारसे, 33 वाती का? मगाशी आपण पाहिलं तसं अधिक महिना हा बरोबर 33 महिन्यांच्या फरकानंतर येतो। त्या प्रत्येक महिन्याचं प्रतीक म्हणून 33 वस्तूंचं दान केलं जातं। या महिन्यात देवापुढे 33 धाग्यांची विशेष अधिक मास वात लावली जाते। जुन्या काळी प्रयागराजच्या त्रिवेणी संगमाचे म्हणजे ब्रह्मा, विष्णू, महेश याचे प्रतीक म्हणून 33 फुलवातीपासून गुंफलेली वेणू माधव वात लावली जायची। किती सुंदर संकल्पना होती ही। आता येऊया सगळ्यात आवडीच्या विषयावर, 33 अनारसे का दान दिले जातात? शास्त्रानुसार या काळात अपूप दान केल्यास पृथ्वीदानाचं पुण्य मिळतं। अनारसा हा जाळीदार असतो आणि तो शिळा मानला जात नाही। काही लोक अनारशाऐवजी मैसूर पाक किंवा बत्तासेही दान करतात, कारण तेही सच्छिद्र असतात। आणि या महिन्यात जावयालाच दान का द्यायचं? आपल्या संस्कृतीमध्ये जावयाला साक्षात विष्णू मानलं गेलंय। मुलीचा वंश वाढावा म्हणून वंशदर्शक दीपदान म्हणजे निरांजन जावयाला दिले जाते। पण याला एक विनोदी बाजू पण आहे बरं का मंडळी। जुन्या काळची जावई मंडळी जरा जास्तच रुसायची, सासऱ्याला सतत काहीतरी मागत राहायची। माणसाला जसे 9 ग्रह त्रास देतात, तसा जावई हा 10वा ग्रह मानला जायचा। श्लोकात म्हटलंच आहे, कन्या राशी स्थितौ नित्यम जामाता दशमो ग्रहः। या जामात ग्रहाची शांती म्हणून बिचारा सासरा हे दान करत असे। पण सुदैवाने आता काळ बदललाय आणि आता जावई हा 10वा ग्रह राहिला नसून तो खऱ्या अर्थाने पुत्र किंवा सन इन लॉ झाला आहे। तर अधिक महिना हा केवळ एक मलमास नसून खगोलशास्त्र आणि मानवी जीवनाची योग्य सांगड घालणारा एक सुंदर काळ आहे। जुन्या प्रथेमागचा हा वैज्ञानिक आणि सामाजिक अर्थ समजून घेतला तर सण साजरे करण्यात आणखी मजा येते। तुम्ही या अधिक मासात कोणते संकल्प करणार आहात आणि तुमच्याकडे हे 33चं दान कसं करतात हे मला खाली कॉमेंट्समध्ये नक्की सांगा। जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या परिवारासोबत शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत सकारात्मक रहा आणि स्वतःची काळजी घ्या। धन्यवाद।